नमस्कार मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत। आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 18 चा भाग दुसरा, जे की सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी याशी संबंधित आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ सविस्तर पूर्ण पहा आणि जे काही महत्त्वाच्या बाबी मी सांगितले आहे ते आपल्या वहीत लिहून घेत चला, कारण पेपरच्या दृष्टिकोनातून आपल्याला त्यावेळेस ही माहिती अतिशय उपयोगी ठरेल। तर पहिला प्रश्न होता, भारताने 18 मे 1974 रोजी पहिली अणुचाचणी कोठे केली? पर्याय पहा, पहिला गुजरात, दुसरा राजस्थान, तिसरा मध्य प्रदेश आणि चौथा हरियाणा। तर मित्रांनो, 18 मे 1974 रोजी पहिली अणुचाचणी जी केली ती राजस्थान येथे केली। पहिली अणुचाचणी 18 मे 1974 रोजी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ही चाचणी घेण्यात आली। पोखरण, राजस्थानमध्ये डॉक्टर राजा रमन्ना यांच्या नेतृत्वात ही चाचणी घेण्यात आली। हे खूप महत्त्वाचं आहे। कोणाच्या नेतृत्वात ही चाचणी घेण्यात आली? तर डॉक्टर राजा रमन्ना ही जी पहिली चाचणी घेतली होती 1974ला ती। आणि दुसरी अणुचाचणी जी आहे ती 11 मे आणि 13 मे 1998 पोखरण येथे घेण्यात आली। 2 दिवसात 5 अणुचाचण्या घेण्यात आल्या। डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वात ही चाचणी घेण्यात आली, लक्षात ठेवा। हे दोन्ही व्यक्ती या पहिली चाचणी आणि दुसरी चाचणी या अनुषंगाने लक्षात ठेवा। डॉक्टर राजा रमन्ना आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वात पहिली चाचणी आणि ही दुसरी चाचणी ही घेण्यात आली। तर हे लक्षात ठेवा, 11 मे 13 मे 1998 आणि 18 मे 1974। यावेळेस देशाचे पंतप्रधान कोण होते? तर इंदिरा गांधी ह्या देशाच्या पंतप्रधान होत्या। आणि यावेळेस 1998ला अटल बिहारी वाजपेयी, हे सुद्धा लक्षात ठेवा, अटल बिहारी वाजपेयी हे देशाचे काय होते? पंतप्रधान होते मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न पहा, 1992 मध्ये पहिली वसुंधरा परिषद कोठे संपन्न झाली? पहिली वसुंधरा परिषद कोठे संपन्न झाली? तर ब्राझील या देशात संपन्न झाली मित्रांनो। तर पहिली वसुंधरा परिषद 1992 मध्ये ब्राझीलमध्ये रिओ दी जेनेरो या शहरात संपन्न झाली। वातावरणीय प्रदूषणाच्या प्रश्नावर उपाययोजना सुचवण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती। अजेंडा 21 हा शाश्वत विकासासाठी संबंधित कार्यक्रम याच परिषदेत हाती घेण्यात आला होता। अजेंडा 21 पहिली परिषद कुठे झाली? मग 1992ला रिओ दी जेनेरो, हे कुठं स्थळ आहे? तर ब्राझीलमध्ये आहे। आणि दुसरी वसुंधरा परिषद जी आहे ती 2002ला, म्हणजे 10 वर्षांनी दक्षिण आफ्रिकेमधील जोहान्सबर्ग येथे शाश्वत विकासावर जागतिक परिषद घेण्यात आली, लक्षात ठेवा। कुठे? जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिकेतलं शहर आहे, 2002 मध्ये। आणि पहिली कधी झाली ती? 1992 मध्ये, ब्राझीलमध्ये रिओ दी जेनेरो। हे दोन्ही परिषदा लक्षात ठेवा, पहिली परिषद आणि दुसरी परिषद। त्यानंतरचा प्रश्न पहा, संयुक्त राष्ट्रसंघाचा जागतिक पर्यावरण दिन कोणता आहे? 10 जून, 5 जून, 11 जुलै, 8 सप्टेंबर। तर जागतिक पर्यावरण दिन कोणता आहे? 5 जून। 11 जुलै कोणता आहे? जागतिक लोकसंख्या दिन आहे, लोकसंख्या दिन। आणि 8 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन आहे, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन, लक्षात ठेवा। आणि 5 जून जागतिक पर्यावरण दिन। तर मित्रांनो, जागतिक पर्यावरण दिन 5 जून रोजी साजरा केला जातो। 1972 मध्ये युनोच्या सर्वसाधारण सभेने मानव व पर्यावरण याविषयी आयोजित केलेल्या परिषदेत पर्यावरण दिन साजरा करण्याचे ठरविले। कधी? 1972। तर जागतिक पर्यावरण लक्षात ठेवा, किती? 5 जून। 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन, 8 सप्टेंबर जागतिक आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन। त्यानंतरचा प्रश्न पहा, आगा खान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पहिला पर्याय हॉकी, दुसरा आहे क्रिकेट,
तिसरं आहे फुटबॉल आणि चौथं आहे कबड्डी. तर एक खेळसुद्धा विचारला जाते कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर हे समजून घेत जा. संतोष ट्रॉफी फुटबॉल संबंधित आहे. ठीक आहे. आगा खान कप जे आहे ते हॉकी खेळाशी निगडीत आहे मित्रांनो. त्यानंतर ही डोंगररांग कृष्णा व भीमा नद्याचा जलविभाजक आहे. पहिला पर्याय महादेव डोंगर, दुसरा हरिश्चंद्र बालाघाट, तिसरा सातपुडा आणि चौथा सातमाळा अजिंठा. तर मित्रांनो, कृष्णा आणि भीमा या नद्याचा जलविभाजक कोणता आहे? महादेव डोंगर आहे. महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या नद्या आणि त्याचे जलविभाजक पाहूया. नर्मदा तापी, जे की महाराष्ट्राच्या उत्तरेकडून राहते. हा महाराष्ट्र स्ट्रक्चर. तर या महाराष्ट्र स्ट्रक्चरमध्ये इथे नर्मदा आणि तापी यामध्ये कोणता आहे? सातपुडा. त्यानंतर तापी गोदावरी, तापी आणि गोदावरी यामध्ये कोणता आहे मित्रांनो? सातमाळा अजिंठा. त्यानंतर गोदावरी भीमा हरिश्चंद्र बालाघाट आणि भीमा कृष्णा या दरम्यान जलविभाजक कोणता आहे? तर महादेव डोंगर. हे लक्षात ठेवा. हे हमखास प्रश्न विचारते परीक्षेमध्ये. एक कोणताही प्रश्न विचारते. नर्मदा तापीचा जलविभाजक कोणता? तर सातपुडा. तापी गोदावरीचा विभाजक कोणता? तर सातमाळा अजिंठा. गोदावरी भीमाचा हरिश्चंद्र बालाघाट आणि भीमा कृष्णाचा महादेव डोंगर. हे लक्षात ठेवा. एक प्रश्न हमखास राहते मित्रांनो, त्यामुळे हे पाठच करून घ्या आणि वहीत नोंद करा. त्यानंतर 31वा प्रश्न पहा. कोयना धरणातील जलाशय कोणत्या नावाने ओळखला जातो? शिवसागर, वसंतसागर, नाथसागर, शरदसागर. तर कोयना धरणातील जे जलाशय आहे ते शिवसागर या नावाने ओळखले जाते. तर आता पाहूया काही जलाशय आणि त्याची नावे. जायकवाडीचा जे जलाशय आहे त्याला नाथसागर म्हणतात. पानशेत तानाजी सागर, कोयना शिवाजी सागर किंवा शिवसागर म्हणतात. राधानगरी लक्ष्मी सागर, वैतरणा मोडक सागर. तर इथे कोयना धरणातील जलाशयाला नाव काय मग? तर शिवसागर. हे लक्षात ठेवा. जायकवाडी नाथसागर, पानशेत तानाजी सागर, कोयना शिवाजी सागर, शिवसागर, राधानगरी लक्ष्मी सागर, वैतरणा मोडक सागर. तर शिवसागर हे उत्तर राहिले असं. आणि नाथसागर कुठं आहे? जायकवाडी. त्यानंतरचा प्रश्न पहा. महाराष्ट्रात सर्वात कमी वनाखालील क्षेत्र कोणत्या विभागात आहे? महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाखालील क्षेत्र तर मराठवाडा विभागात आहे मित्रांनो. सर्वात कमी वनाखाली. आणि सर्वात जास्त जर म्हणलं तर विदर्भात. आणि त्यातही विभाग जर म्हणला तर कोणता मग? नागपूर विभागात सर्वात जास्त जंगलाचं प्रमाण. आणि जिल्हा जर म्हणला तर कोणता? गडचिरोली. गडचिरोली जिल्ह्यात वनाचं प्रमाण सर्वात जास्त आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. विभागानुसार कोणत्या विभागात सर्वात कमी आहे मग? मराठवाडा. आणि सर्वात जास्त विदर्भ. त्यानंतर महाराष्ट्राच्या पठारावर कोणती मृदा आढळते? क्षारयुक्त, वालुकामय, काळी आणि जांभी. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या पठारावर जी मृदा आढळते ती काळी. लक्षात ठेवा, काळी मृदा आढळते. आणि जांभी मृदा कुठं आढळते? तर दक्षिण कोकणात, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरचा काही भाग येतो, तर इथे जांभी मृदा आढळते. लक्षात ठेवा. त्यानंतर 34वा प्रश्न पहा. महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी खालीलपैकी कोणता? पहिला पर्याय शेकरू, दुसरा हरावत, तिसरा आहे ब्ल्यू मॉर्गन आणि चौथा आहे मोर. तर महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? हरावत, हरियाल. आपण हरियाल म्हणतो, हरावत म्हणतो. कबुतराची एक जात आहे ते हरावत. आणि राज्य प्राणी कोणता आहे? तर शेकरू. हे काय? राज्य प्राणी आहे, हे लक्षात ठेवा. शेकरू काय? राज्य प्राणी. हरावत काय आहे? राज्य पक्षी. आणि ब्ल्यू मॉर्गन आहे राज्य फुलपाखरू. फुलपाखरांना दर्जा देणारे पहिले राज्य. लक्षात ठेवा. राज्य फुलपाखरू म्हणून दर्जा देणारे ब्ल्यू मॉर्गनला पहिलं राज्य कोणतं? महाराष्ट्र. लक्षात ठेवा. पहा, राज्य पक्षी हरियाल, राज्य प्राणी शेकरू, राज्य फूल मोठा बोंडारा आपण तामन म्हणतोय,
आणि राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉर्गन. हे 4 गोष्टी लक्षात असू द्या मित्रांनो. त्यानंतरचा 35वा प्रश्न पहा. शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु कोण? पहिला पर्याय गुरु नानक, दुसरा गुरु गोविंद सिंग, तिसरा गुरु तेग बहादूर, चौथा आहे गुरु अर्जुन देव. तर शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु हे गुरु नानक होते मित्रांनो, लक्षात ठेवा. शीख धर्माचे एकूण 10 गुरु, आपण त्याची पूर्ण माहिती पाहूया. तर गुरु नानक हे शीखांचे पहिले गुरु. दुसरे गुरु अंगद देव, तिसरे गुरु होते गुरु अमरदास, चौथे गुरु होते गुरु रामदास, पाचवे गुरु होते गुरु अर्जुन देव, 6वे गुरु होते गुरु हरगोविंद, 7वे गुरु होते गुरु हरराय, 8वे गुरु होते गुरु हरकिशन, 9वे गुरु होते गुरु तेग बहादूर आणि 10वे गुरु होते गुरु गोविंद सिंग. तर एकूण 10 गुरु शीख धर्माचे आपण पाहिले. त्यामध्ये पहिले गुरु होते गुरु नानक आणि शेवटचे गुरु कोण होते? गुरु गोविंद सिंग. हे लक्षात ठेवा. पहिले गुरु नेहमी विचारतात आणि शेवटचे गुरु गोविंद सिंग. त्यानंतर पहा, कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा जनस्थान पुरस्कार 2021 कोणास देण्यात आला? पहिला पर्याय वसंत डहाके, दुसरा आहे विजया राजाध्यक्ष, तिसरा आहे अरुण साधू आणि चौथा आहे मधु मंगेश कर्णे. तर मित्रांनो, कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दर 2 वर्षांनी हा जनस्थान पुरस्कार देण्यात येत असतो. दर 2 वर्षांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. 1 लाख पारितोषिक या पुरस्काराचे स्वरूप आहे. आणि जनस्थान पुरस्कार 2021 हा पुरस्कार कोणाला देण्यात आला? मधु मंगेश कर्णे यांना देण्यात आला. त्यानंतर दार्जिलिंग हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? पहिला पर्याय आसाम, दुसरा मणिपूर, तिसरा पश्चिम बंगाल, चौथा आहे मेघालय. तर दार्जिलिंग हे पश्चिम बंगालमधलं एक ठिकाण आहे. त्यानंतर विजेच्या दिव्यातील तारेत फिलामेंटमध्ये कोणता धातू असतो? प्लॅटिनम, तांबे, ॲल्युमिनियम, टंगस्टन. तर मित्रांनो, विजेच्या दिव्यातील तारेत फिलामेंटमध्ये कोणता धातू असतो? टंगस्टन. आणि टंगस्टनची संज्ञा कोणती आहे? डब्ल्यू. हे सुद्धा लक्षात असू द्या, टंगस्टनची संज्ञा डब्ल्यू आहे. जगभरात ड्रॅगन फ्रूट नावाने ओळखले जाणारे फळ आता कोणत्या राज्यात कमलम या नावाने ओळखल्या जाणार आहे? हे महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि ड्रॅगन फ्रूट जे जगभरात नावाने ओळखले जाते, हे कोणत्या राज्यात कमलम या नावाने ओळखले जाणार आहे? तर गुजरात या राज्यात, लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर 40वा प्रश्न पहा. भारतीय रुपयाचे अवमूल्यन सर्वप्रथम कोणत्या वर्षी झाले होते? पर्याय पहा. पहिला पर्याय 1947, दुसरा 1991, तिसरा 1974 आणि चौथा 1949. तर भारतीय रुपयाचे जे अवमूल्यन झाले होते सर्वप्रथम ते 1949ला झाले होते मित्रांनो. पहिले अवमूल्यन जे होते ते 20 सप्टेंबर 1949ला झाले. अमेरिकन डॉलरच्या संदर्भात हे अवमूल्यन झालं होतं. अर्थमंत्री होते त्यावेळेस जॉन मथाई. हे लक्षात ठेवा की अवमूल्यन आत्तापर्यंत भारतीय रुपयाचे 3 वेळेस झाले. 1949, दुसरं झालं आहे 1966 आणि तिसरं झालं 1991. 1991मध्ये 3 टप्प्यात झालं होतं. आणि पहिल्या वेळेस त्या तत्कालीन अर्थमंत्री जे होते ते जॉन मथाई होते. दुसऱ्या वेळेस 1966ला जेव्हा अवमूल्यन झालं त्यावेळेस अर्थमंत्री सचिन चौधरी होते. आणि तिसऱ्या वेळेस जेव्हा 1991ला अवमूल्यन झालं होतं रुपयाचं त्यावेळेस अर्थमंत्री मनमोहन सिंग होते मित्रांनो, लक्षात ठेवा. हे 3 जे अवमूल्यन झाले त्यावेळेचे तत्कालीन अर्थमंत्री कोण होते हे सुद्धा या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असते. आतापर्यंत किती भारतीय रुपयाचे अवमूल्यन झाले, किती वेळेस झाले? तर 3 वेळेस झाले. 1949, 1966 आणि 1991. तर मित्रांनो, अवमूल्यन म्हणजे काय? रुपयाची किंमत परकीय चलनाच्या संदर्भात कमी करणे म्हणजेच अवमूल्यन होय.
रुपयाची किंमत परकीय चलनाच्या संदर्भात कमी करणे म्हणजे अवमूल्यन होय. आता परिणाम काय होऊ शकते याचा, तर आयातीचे आकारमान कमी होते, आयात कमी होईल आणि निर्यातीचे आकारमान वाढेल. कारण परकीय चलनाच्या संदर्भात कमी होणे रुपयाची किंमत म्हणजेच परकीय जे काही दुसऱ्या देशात आपल्या भारतीय वस्तू काय स्वस्त होतील, त्यामुळे तिथे काय होईल की निर्यात वाढेल पण आपली आयात वाढणार नाही. आयातीचे आकारमान कमी होईल, निर्यातीचे आकारमान मात्र वाढेल मित्रांनो. तर हे लक्षात ठेवा. भारतीय रुपयाचे अवमूल्यन 1949, 1966 आणि 1991 आणि 3 वेळेचे अर्थमंत्री जॉन मथाई, सचिन चौधरी आणि डॉक्टर मनमोहन सिंग. हे लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न पहा. दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील स्वच्छता कर्मचारी यांनी लस टोचून घेणारे देशातील पहिले कोरोना योद्धे ठरले. त्याचे नाव काय? दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमधले जे स्वच्छता कर्मचारी होते त्यांनी देशातील पहिले कोरोना योद्धे म्हणले जातात त्यांना. तर त्यांनी पहिली कोरोनाची लस टोचून घेतली होती. तर आता ती लक्षात ठेवा, त्याचे नाव काय म्हणते. तर पहिलं आहे दिलीप कुमार, दुसरा आहे संतोष कुमार, तिसरा आहे अमित कुमार आणि चौथा आहे मनीष कुमार. तर मित्रांनो, या देशातील पहिले कोरोना योद्धे जे आहेत त्याचं नाव आहे मनीष कुमार. त्यानंतर ओपेक राष्ट्र पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशाची संघटना आहे. या संघटनेचे मुख्यालय कुठे? ओपेक राष्ट्र पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशाची संघटना आहे, त्याचे मुख्यालय विचारले. पहिला पर्याय बगदाद सौदी अरेबिया, दुसरा आहे तेहरान इराण, तिसरा आहे ऑस्ट्रिया व्हिएन्ना आणि पॅरिस फ्रान्स. तर मित्रांनो, या संघटनेचे मुख्यालय आहे ते व्हिएन्ना, ऑस्ट्रियाची राजधानी. ओपेक राष्ट्र संघटना हा जगातील पेट्रोलियम उत्पादने निर्यात करणाऱ्या देशाचा उत्पादक संघ मानला जातो. कोणता? ओपेक संघ. लक्षात ठेवा, पेट्रोलियम उत्पादने निर्यात करणाऱ्या देशाचा उत्पादक संघ आहे आणि याचं मुख्यालय ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना. सदस्य देश आहेत 13. हे लक्षात ठेवा, सदस्य देश किती आहेत? 13. 2018 कतार हे या समूहातून बाहेर पडला. नवीन 2018 जो समावेश झाला तो कांगो देश झाला, लक्षात ठेवा. 43वा प्रश्न पहा. 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती आता दरवर्षी कोणता दिवस म्हणून साजरी होणार आहे? विजय दिन, प्रेरणा दिन, आझाद दिन, पराक्रम दिन. त्यानंतर पहा, 23 जानेवारी जे आहे तो पराक्रम दिन आहे. केंद्र सरकारने 23 जानेवारी 2021 पासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125वी जयंतीनिमित्त, लक्षात ठेवा 125व्या जयंतीनिमित्त पराक्रम दिन म्हणून हा दिवस साजरा करण्याचे ठरवलेले आहे. 23 जानेवारी पराक्रम दिन. आता इथे विजय दिन कोणता आहे, नंतर हुतात्मा दिन आणि शहीद दिन, हुतात्मा दिन आणि शहीद दिन हे महत्त्वाचे आहेत. शहीद दिन कधी राहतो? तर 23 मार्च आणि हुतात्मा दिन 30 जानेवारी. हे सुद्धा या अनुषंगाने लक्षात ठेवा. हुतात्मा दिन आणि शहीद दिन आणि पराक्रम दिन आता 23 जानेवारी. जन्म पहा सुभाषचंद्र बोस यांचा 23 जानेवारी 1897ला ओडिसा कटक येथे झाला होता. 1938 1939 त्रिपुरी राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 1938च्या हरिपुरा आणि 1939च्या त्रिपुरी राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन होते, त्याचे अध्यक्ष होते. 3 मे 1939 रोजी सुभाष बाबूंनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती. 29 मार्च 1942ला ॲडॉल्फ हिटलर यांना भेटले होते. आझाद हिंद सरकारची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली होती, लक्षात ठेवा. त्यानंतर 44वा प्रश्न पहा. जागतिक हास्य दिन कधी साजरा करतात? 10 जानेवारी, 14 जानेवारी, 16 जानेवारी, 18 जानेवारी. जागतिक हास्य दिन 10 जानेवारी, लक्षात ठेवा. त्यानंतर नुकत्याच संपन्न झालेल्या भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका जी 4 सामने होते
त्या 4 सामन्यात भारताने किती फरकाने ही मालिका जिंकली आहे? पर्याय क्रमांक 1 2-1, पर्याय क्रमांक 2 3-1, पर्याय क्रमांक 3 2-0 आणि पर्याय क्रमांक 4 3-0. तर मित्रांनो, गावस्कर बॉर्डर जी मालिका होती नुकतीच संपन्न झाली, ती मालिका भारताने 2 या फरकाने जिंकली आहे. 46वा प्रश्न पहा. पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? औरंगाबाद, नागपूर, पणजी, पुणे. तर मित्रांनो, औरंगाबादला आहे, नागपूरला सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे, पणजीला सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. पुण्यात मात्र मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. असेच पर्याय देतात, फक्त इथे लक्षात ठेवा की आहे कुठे कुठं हे माहीत पाहिजे आपल्याला. औरंगाबाद, नागपूर, पणजी. त्यानंतर 47वा प्रश्न पहा. महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते? प्रश्न असे हमखास विचारले जातात, त्यामुळे आपण फक्त काय करतो, महाराष्ट्राचे राज्यपाल पाहतो पहिले कोणते आणि आत्ता सध्या कोण आहे, किंवा मग इतर माहिती जराशी पाहतो. परंतु असे प्रश्न क्रिएट होऊ शकतात. महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारा राज्यपाल कोण आहे? तर पहिला पर्याय व्यंकटरमण, दुसरा व्ही गिरी, तिसरा शंकरदयाळ शर्मा आणि चौथा PC अलेक्झांडर. तर लक्षात ठेवा मित्रांनो, PC अलेक्झांडर हे सर्वाधिक काळ राहणारे राज्यपाल महाराष्ट्रातले आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रात एकमेव राज्यपाल महिला राज्यपाल झाले आहेत. कोण? विजयलक्ष्मी पंडित. विजयलक्ष्मी पंडित हे लक्षात ठेवा, महिला राज्यपाल विजयलक्ष्मी पंडित. आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा पहिले राज्यपाल महाराष्ट्राचे. आणि आताचे सध्याचे कोण आहेत? भगतसिंग कोश्यारी. तर हे लक्षात ठेवा की सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते? PC अलेक्झांडर. महिला राज्यपाल एकमेव कोण आहेत? विजयलक्ष्मी पंडित. नंतर महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्रीप्रकाश. आणि सध्याचे कोण आहेत मित्रांनो? भगतसिंग कोश्यारी. तर या प्रश्नाच्या अनुषंगानं ह्या गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. 48वा प्रश्न. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना कधी झाली? पर्याय 2001, 2000, 1999, 2002. तर महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना 2001ला झाली मित्रांनो. हा प्रश्न टाकायचं कारण म्हणजे की तुकाराम मुंढे यांची या महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी नेमणूक झाली. लक्षात ठेवा, सचिवपदी कोण झाले? तर तुकाराम मुंढे, जे IAS आहेत. तर तुकाराम मुंढे यांची सचिवपदी नेमणूक झाली, लक्षात ठेवा. आणि त्याच अनुषंगानं प्रश्न निर्माण होऊ शकते की महाराष्ट्र राज्य मानवी हक्काची स्थापना कधी झाली, मग त्यांचे कार्य काय. तर ह्या गोष्टी आपल्याला सुद्धा या प्रश्नाच्या अनुषंगानं माहीत असायला पाहिजे. त्यानंतर 49वा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या ग्रहाला उपग्रह नाही? पहिला पर्याय बुध मंगळ, दुसरा आहे शुक्र मंगळ, तिसरा आहे बुध शुक्र आणि चौथा आहे बुध नेपच्यून. तर कोणत्या ग्रहाला उपग्रह नाही आहे? बुध आणि शुक्र या ग्रहाला उपग्रह नाही. पृथ्वीला चंद्र हा उपग्रह आहे, हे लक्षात ठेवा. तर कोणत्या ग्रहाला उपग्रह नाही? बुध आणि शुक्र. त्यानंतरचा 50वा प्रश्न पहा. 94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे? पहिला पर्याय उस्मानाबाद, दुसरा नाशिक, तिसरं ठाणे, चौथा यवतमाळ. तर मित्रांनो, 94व जे मराठी साहित्य संमेलन आहे ते नाशिकला होणार आहे. 94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2021. ठिकाण आहे नाशिक आणि अध्यक्ष राहणार आहे डॉक्टर जयंत नारळीकर. हे लक्षात ठेवा, अध्यक्ष आणि स्थळ आणि कितवे. तर हे 94वे आहे आणि ठिकाण आहे नाशिक. डॉक्टर जयंत नारळीकर हे या संमेलनाचे अध्यक्ष असतील.
आणि यांचं पुस्तक कोणतं आहे? 4 नगरातले माझे विश्व. हे लक्षात ठेवा. एखादं पुस्तकसुद्धा विचारतात, कारण डॉक्टर जयंत नारळीकर हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. त्या अनुषंगानं डॉक्टर जयंत नारळीकर यांच्याविषयी संपूर्ण माहिती आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर त्यांचं एक पुस्तक आहे 4 नगरातले माझे विश्व. ते नगरं कोणकोणते आहेत? तर त्यांचा जे जीवन प्रवास आहे त्या संदर्भातले जे पुस्तक बनवलेलं आहे 4 टप्प्यात. तर लक्षात ठेवा, बनारस, केम्ब्रिज, मुंबई आणि पुणे हे 4 नगरं आहेत. लक्षात ठेवा, 4 नगरातले माझे विश्व. डॉक्टर जयंत नारळीकर यांचं पुस्तक आहे. आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन किती आहे? 94 नाशिकला असणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 26 ते 50 प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान या अनुषंगाने पाहिलेले आहे. व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझे चॅनल ASW गुरुजीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.